आता बघणार आहोत प्रमुख 9 महत्त्वाच्या बातम्या। लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच इंडिया आघाडीत फूट। आम आदमी पार्टीने काँग्रेससोबतची युती संपुष्टात आणण्याची घोषणा केली। दिल्ली विधानसभा निवडणूक आप स्वतंत्र लढणार, मंत्री गोपाल राय यांची घोषणा। राज्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवमध्ये पुढच्या 48 तासात पावसाचा अलर्ट। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर लोकल जलद मार्गावर वळवली जाणार। रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार। आरबीआयचे रेपो रेट जैसे थे। आरबीआयच्या आर्थिक सल्लागार समितीचा निर्णय, कर्जाच्या हप्त्यातील व्याजात कुठलाही बदल नाही। रिझर्व्ह बँकेच्या सलग 8व्या कर्जावरील व्याज दरामुळे सर्वसामान्यांना हप्त्यांमध्ये दिलासा नाही। सर्वसामान्यांना घर, शिक्षण तसंच वाहन कर्जाच्या हप्त्यांमध्ये कोणताही दिलासा नाही। आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण। पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण मिळाल्यानं मध्य रेल्वे आणि महिला कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण। नीट परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क। हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील 8 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क। विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे? विद्यार्थ्यांचा सवाल। 14 जूनला जाहीर होणारा निकाल 4 जूनला जाहीर करण्यात आला। निकालाच्या 2 दिवस आधीच उत्तरसूची जाहीर केली, मग 2 दिवसात निकाल लगेच कसा जाहीर झाला? विद्यार्थी आणि पालकांचा सवाल। रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन। हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास।